म्हणते नक्ष मोक्ष नाही नक्ष होय नक्ष कोणता नक्ष होय तर वारे वा कोणत्या पुस्तकात लिहिली आहे तुमच्या आणि मी काय बोलले शाही निशाणी सुखदेवे माझा प्रश्न हा खोटा नाही माझा प्रश्न हा थोटा नाही माझा प्रश्न आलतू फालतू नाही माझा प्रश्न पुस्तकामधला आहे इतिहासाचा माझा प्रश्न आहे हा काय इतिहास पुन्हा म्हणता बाई निशाना हम चुकने नहीं देंगे पुन्हा राहिले आज तुम्हें पलटा के छोड़ेंगे ऐसा हे असंच हा शंकराचार्य हा नक्षावर पलटाल का तुम्ही अरे वा एक फुक मारी तर पुरा वक पाडीला खेदाळून जान पा लागते मला आपली केवढी आहे तर नाही का म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेब म्हणते आज तुम्हें पलटा के रहूंगी और नाव तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं ना तूफान में चलाना कोई मजाक का खेल नहीं और दिया आंधी में चलाना कोई मजाक का खेल नहीं एक तरफ तुम हो शाही निशान जी सुखदेव और एक तरफ बेसुरमा एक तरफ तुम हो शाही निशान जी और एक तरफ बेसुरमा और हमारे नीले निशान के शायर को हिलाना कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं कोई मजाक का खेल नहीं पलटवाच्या गोष्टी करता तुमच्याकडे ज्ञान आहे तर मी का बिना ज्ञानाला आली का इथं नाही ज्ञानाची करीन मी शायरी ठोकणाऱ्या धडत नाही शायर साहेबाचं म्हणणं आहे कसम शायरी की सर अपने झुकना नहीं दूंगा तो मुझे भी मेरी शायरी की कसम है मैं भी अपनी सामने अपनी जगह छोड़ूंगी नहीं और अपना नाम कमा के जाऊंगी आणि मला म्हणायचं आहे ज्ञानाची करीन मी शायरी ठोकणाऱ्या धडत नाही ज्ञानाची करीन मी शायरी ठोकणाऱ्या धडत नाही अरे शांतीनं बोलते ही सुरमा पुढ्या कधी अरे तुम्ही करता शायरी तुम्ही करता शायरी तर मी काय भाड झोकत नाही आता मला बाई मला भाड झोकायला सांगते का भाड झोकणे म्हणजे आमचे खांडेकर साहेब म्हणतात माशा मारणे खांडेकर साहेब म्हणतात नाही का त्याचा उद्देश वाईट नाही आहे काढलं तर वाईट उद्देश नाही निघत पण आम्ही जे बोलू माझे माबाप त्याचा अर्थ करून दाखवू भाड झोकणे म्हणजे माशा मारणे तुम्ही जेव्हा शायरी करायला आल्या तुम्ही का माशा मारायला पाहिजे मला पलटाच्या गोष्टी करता तुम्हारे उड़ाने से मैं उड़ नहीं सकूंगी तुम्हारे उड़ाने से मैं उड़ नहीं सकूंगी तुम्हारे उड़ाने से मैं तुम्हारे उड़ाने से मैं उड़ती नहीं और मेरे मोटर के आगे तुम्हारी बंडी चलती नहीं नाम है मेरा सुरमार कान पा है मेरी बस्ती नाम है मेरा सुरमार कान पा है मेरी बस्ती आई हूँ ये सोने गांव में आई हूँ ये सोने गांव में तो देखूंगी तुम्हारी कितने हस्ती तुम्हारी कितने हस्ती तुम्हारी कितने हस्ती नो चॅलेंज नो मच नो कचकच शाहीर चित्रगुप्त म्हटलं त्याच्यावर लक्ष होती का तुमची त्याच्यावर लक्ष नव्हती फक्त एकच पकडला दादासाहेब गायकवाड पण शाहीर साहेब तुम्ही म्हणता पण मी तुम्हाला काय बोलले तुम्ही मला चितेसाठी तर शाहीर साहेब ते चितेसाठी रडले तुम्ही गाडगे बाबाचं एवढं भाषण सांगितलं गाडगे बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेल्यानंतर 14 दिवस त्यांनी काहीच खाल्लं पिलं नाही आणि 14व्या दिवशी गाडगे बाबा मरण पावले हे गोष्ट सत्य आहे हे गोष्ट मी मान्य करतो पण बाबासाहेबांच्या चितेसाठी गाडगे बाबा रडले नाही तर बाबासाहेबांच्या कर्तव्यासाठी रडले बाबासाहेबांच्या कर्तव्यासाठी बाबासाहेब रडले की एवढा मोठा हिरा गेला रे आमची काय दशा काय होणार आहे आणि या त्रासात म्हणजे या निवडत्या बाबासाहेबांच्या सदम्यामुळे बयाने गाडगे बाबांनी आपलं अन्न पाणी सोडलं आणि 14व्या दिवशी आपला प्राण गमावला दादासाहेब गायकवाडांनी म्हटलं की मला जर मी चंदनाचे झाड हा झालो असतो अरे रे जर मी चंदनाचे झाड झालो असतो तर या चित्तेवर माझे बाबासाहेब राहिले असते झोपले असते माझ्या चित्तेवर म्हणजे घोरावर झाड जर चंदनाचं झाड झालं असतं तर तेही चंदनाचं झाड त्या चित्तेला कामात आलं असतं आणि म्हणून ते दादासाहेब गायकवाड म्हणाले की अरे रे मी जर चंदनाचं झाड झालो असतो तर बाबासाहेबाच्या कामी आलो असतो त्या चित्तेवर माझे बाबासाहेब झोपले असते म्हणजे काय आणि त्या कामात मी आलो असतो रे माझं जीवन काय अर्थ नाही असं त्यांचं म्हणणं होतं काय साहेब तुम्ही काय ऐकता हो शाहीर साहेब तरी म्हणता पलटाके सोडून का तुम्ही विचारतो सांगाय नाही पौराणिक होय का इतिहासातलं होतं का असं सांगायला पाहिजे होतं जसं आम्ही क्लिअर कर सांगतो आणि मग म्हणायला पाहिजे होतं पलटवाच्या गोष्टी पण मी पलटत नाही बाई मोठी ताकदवार आहो मी मी सळटवतो चांगली समजा पलटवत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे
आदमी अजीब नहीं होता, बगैर कुछ करने से आदमी अजीब नहीं होता, नहीं। और विचारों से अगर सच्चा हो तो यतीम नहीं होता। शायरी है जनजागृति की मशाल है, शायरी है जनजागृति की मशाल है। अपने मुंह से बड़ाई मारने से शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता, शायरी का काम नहीं होता। आणि म्हणून माझं गाणं काय म्हणते, तुम्हाला इतिहास विचारला मी, इतिहास हा असाच होय का? कोणता? शंकराचार्य आणि मंडल मिश्र न मोक्ष, कोणत्या पुस्तकामध्ये नक्ष? अरे वा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे, हो अरे इतिहासाचे ज्ञानीवंत माहिती आहे का? इतिहासाचे ज्ञानीवंत माहिती आहे का? अन गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लावला, हो अर्ध्यामध्ये लावला. शायर साहेब अर्ध्यामध्ये लावला. तुम्हा घंट समजते का? अर्ध्यामध्ये लावला. तुम्हा घंट समजते का? शायर साहेब जेव्हा तुम्ही घंटे सांगितलं तर घंटा कोणता सांगितला? एक घंटा सांगितल्या, पण माझा तो घंटा नाही आहे. आणि माझ्या घंट्याचा वाईट उद्देश नाही आहे. मी जो घंटा गायला तो घंटा आहे मंदिरातला घंटा. शायर साहेब मंदिरातला घंटा यासाठी की तुम्ही आताही बा माझ्या मायमालाने बसले, माझ्या प्रेक्षक मायबापांनो, तुम्ही आताही मंदिरामध्ये पूजा करायला जाता. इतिहास सांगतो बा, तुम्ही आताही मंदिरामध्ये पूजा करायला जाता. मंदिरातला घंटा कुठे राहते? अर्ध्यात राहते ना. मंदिराच्या म्हणजे एकदम असं देवाजवळ राहत नाही आणि इकडे पायरीकडे राहत नाही, तो राहते एकदम मधोमध अर्ध्यात राहते लटकवलेला बिलकुल. आणि तो घंटा मला सांगायचा आहे शाहीर साहेब. आणि समजा का त्या घंट्याचं रहस्य एवढं मोठं आहे. आणि खरे जर बुद्धिवान सांगते ह्या घंट्याचं रहस्य सांगा, त्या अर्ध्यामध्ये जो घंटा आहे ना त्या घंट्याचं रहस्य सांगून पाहिजे काय आहे ते. समजलं का? म्हणून म्हणलं की अर्ध्यामध्ये लांब लांब तुम्हाला घंटा समजते का? त्या घंट्याचा पूर्व इतिहास खूप मोठा आहे भाऊ. हा घंट्याचा मोठा इतिहास खूप मोठा आहे. म्हणून तरी म्हणते बाई जरा गरम होशील तर मजा येईल. मी गरमच राहतो बघा, मी थंडी नाही हो. शायरीमध्ये मी गरमच असते, समजलं का? थंडी होऊन काम मी करत नाही. आणि मला कोणी पलटावर एवढी कोणामध्ये हिम्मत नाही. मी थंड पाडतो लोकांनी, समजलं का? आणि म्हणून म्हणायचं आहे की मला ऐसे आया कितने ऐसे गए कितने. बाई म्हणजे तुला पलटवल्याशिवाय सोडणार नाही. ऐसे आया कितने ऐसे गए कितने. ओए निशान जी, ऐसे आया कितने ऐसे गए कितने. ऐसे आंधी तूफान को है रोका. और तुम क्या चीज हो शायर साहब, तुम क्या चीज हो. तुम्हारे जैसे कितने को मैंने उखाड़ के फेंका, उखाड़ के फेंका, उखाड़ के फेंका. ओए निशान जी सुखदेवे, समजते का तुले? सुरमा म्हणतेत मले. हा समजलं काय? सुरमा म्हणतेत म्हणलं मले. नो कचकच नो मचमच नो झिक झिक. ए पुष्पा का राज नहीं है, सुरमा का राज है. अरे झुकाती है मगर झुकती नहीं साला. मेरी जान, मी कचकचू देत नाही, मचमच को देत नाही अजिबात. समजलं का? आणि म्हणून मला काय म्हणायचंय का?
ढोल शूद्र पशु गवार नारी सब ताड़न के अधिकारी। ढोल शूद्र पशु गवार नारी सब ताड़न के अधिकारी। आम्हा स्त्रियांना जगण्याचा अधिकार नव्हता। आम्हा स्त्रियांना गुरख्यामध्येच राहावं लागलं असतं। आम्हा स्त्रियांना पायाखाली चपल घालून राहावे लागले असते। पण त्या मनुस्मृतीमध्ये त्या मनुने लिहून ठेवलं की ढोल शूद्र पशु गवार नारी सब ताड़न के अधिकारी। आम्हा बायांना फक्त एकच अधिकार होता, कोणता? ह्या बाया म्हणजे पोरं पैदा करण्याची मशीन। जशी आता वॉशिंग मशीन आहे ना कपडे धुवायची, तशी पहिल्याच्या काळामध्ये आम्हा बायांना इच्छित होती फक्त पोरं पैदा करण्याची मशीन। हे असे आमचे हे पाखंडीचे मनुवादी लोक आम्हा स्त्रियांना समजायचे। आम्हाला शूद्र म्हणजे आपल्या ब्राह्मणचे लोक होते मनुवादी लोक, ते आपल्या बायकांना उच्च समजायचे आणि आम्हा लोकांना शूद्र समजायचे। आम्हाला फक्त उपभोगण्याची वस्तू समजायचे। अरे जेव्हा आमचं लग्न व्हायचं, जेव्हा त्या काळामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्हा नवीन नवरी जेव्हा जायची, त्या रस्त्यामध्ये त्या मुलीला आडवे व्हायचे, आडवे मंदिराच्या समोर। पा मी तुम्हाला जो मंदिरातला घंटा सांगताय ना, त्याचं खूप मोठं रहस्य आहे। मंदिराच्या समोर ते मनुवादी ते ब्राह्मण लोक उभे राहायचे। आम्हा स्त्रियांना शुद्धीकरण म्हणून नवीन नवरी पाहिजे त्या ब्राह्मणाच्या घरी जायची, तो 3 दिवस त्या मुलीचा उपभोग करायचा आणि चौथ्या दिवशी तिला तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचा। चौथ्या दिवशी तिला तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचा। हे पाखंडवाद सुरू होता आधीच्या काळामध्ये। अरे बापरे, समजलं काय? आणि ते सोड म्हणजे ही कंडिशन होती आम्हा बायांची। ते सोडा हो, अहो 8 वर्षाची मुलगी आसिफ आताच्या काळामध्ये पहा, मंदिरामध्ये बलात्कार झाला। त्या 8 वर्षाच्या मुलीवर 5 लोकांनी बलात्कार केला। त्या 5 तिच्या तोंडामध्ये बोळे टाकायचे, रोज तिच्यावर बलात्कार करायचे, रोज तिला इंजेक्शन द्यायचं। भगवंताच्या मंदिरामध्ये त्या पोरीवर 8 वर्षाची एवढीशी पोटी काय समजते होईल? काय समजते? त्या तेवढ्याशा मुलीवर जेव्हा बलात्कार झाला, भगवंत आडवा नाही आला। काहून? हे मनुवादी लोक जेव्हा ते बलात्कार करायचे, त्याचे हेरे फारे बाहेर राहायचे। ते घंटा वाजवला का त्या घंट्याच्या आतमध्ये मागच्या बाजूला लोक राहायचे बलात्कार करणारे, ते सतर्क व्हायचे। ते सतर्क व्हायचे, घंटा बुडापे घंटा वाजला, कोणतरी येत आहे आपल्याकडं, आपल्याला सतर्क व्हायला पाहिजे। त्या बिचारीच्या तोंडामध्ये बोळे भरून ठेवायचे, हो बोळे भरून ठेवायचे कापडाचे, तिला इंजेक्शन द्यायचे आणि तिला बेहोश करून ठेवायचे। लोक पूजेला आले म्हणजे सांगा काय परिस्थिती होती हो। आधीच्या काळामध्ये तळघरामध्ये असंच व्हायचं माझे मायबाप हो। आणि म्हणून म्हटलं शाहीर साहेब तुम्हाला अपशब्द काढणार नाही, ते घंट्याचं रहस्य काय होतं। पण ही पुण्य आहे माझ्या बाबासाहेबाची, ही पुण्य आहे माझ्या बाबासाहेबाची की महाडच्या चौदार तळ्यावर महाडच्या पायथ्याशी माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणली, मनुस्मृतीचा ग्रंथ जाणला, मनुस्मृतीचा ग्रंथ जाणला आणि आम्हा स्त्रियांना मान सन्मानाचा जीवन जगण्याचा अधिकार दिला। ते माझे बाबासाहेब होते। म्हणायचं होतं अरे पैदा ना होता मसीहत खुशियों का सिलसिला ना होता, पैदा ना होता मसीहत खुशियों का सिलसिला ना होता, बेरंग रहती है जमी और आसमां का रंग नीला ना होता। ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो, क्या बात है? ये भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो। इस देश को संविधान देने वाला मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता, मेरे भीम जैसा हीरा ना मिला होता। माझ्या बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा ग्रंथ जाणला। आम्हा स्त्रियांना आम्हाला मान सन्मानाचं जीवन जगायला दिलं माझे मायबाप हो। तो घंटा आम्हा स्त्रियांचं काय जीवन होतं। आणि म्हणून मला म्हणायचं आहे, पूर्वीचा काळ मनुवाद हुकुमशाही, पूर्वीचा काळ मनुवाद हुकुमशाही, भटा ब्राह्मणाचा धंदा तो कसाई, शास्त्र पुराणाचा झगडा माहिती आहे का? गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका अर्ध्यामध्ये लांबला, अर्ध्यामध्ये लांबला। शास्त्र पुराणाचा झगडा माहिती आहे का? अर्ध्यामध्ये रामला। शास्त्र पुराण म्हणजे तोही झगडा आहे, शास्त्राचा झगडा आहे ना पुराणाचा झगडा आहे। आता तुम्ही म्हणाल कसं? 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण आहेत। 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण आहेत आणि या पुराणामध्ये झगडा आहे। शास्त्रामध्ये झगडा आहे। रामायणामध्ये झगडा आहे। कोणी म्हणते गण पार्वतीचा आणि कोणी म्हणते गण ब्रह्माचा। सांगा, गणपती कोणी म्हणते पार्वतीचा गणेश ना कोणी म्हणते ब्रह्माचा गणेश, कोणी म्हणते मळाचा गणेश। हे असे झगडे आहेत आणि म्हणून म्हणायचं आहे शास्त्र पुराणाचा झगडा। एक गोष्ट सांगतो माझ्या मानवाला, उदाहरण चांगलं देईन, खरं सांगतो मी। पाथर्डीचा आहे, पाथर्डी नागपूर जवळ पाथर्डी म्हणून एक गाव
त्या पाथर्डीमध्ये एक गुंडा राहायचा, गुंडा. तेव्हाच्या काळातली आत्ताचे उदाहरण आहे का, आत्ताची गोष्ट. पाथर्डीमध्ये एक गुंडा राहायचा, गुंडा. तो गुंडा पहिल्याच्या काळात का आता वागायला पाहिजे ठाकरे भाऊ, पहिल्याच्या काळामध्ये आटा वागायला पाहिजे. पाथर्डी जवळ एक गाव आहे, नाही नागपूरला पाथर्डी म्हणून गाव आहे, माहिती आहे तुम्हाला आहे का? हा, तिथे एक गुंडा. तो गुंडा काय करायचा, नवीन नवरी आली त्या गावामध्ये का पहिलं तिला आपल्या घरी बोलवायचं आणि गावातले लोक पाठवते, कारण त्याची भीतीच तेवढी होती, दरारा तेवढा होता. गावातले लोक पाठवायचे तो तिला पहिलं, सगळ्यात पहिलं तो तिचा उपयोग करायचा आणि नंतर तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवायचा. पण माझ्यासारखी एखादी खंबीर बाई, त्या पोट्टीला माहित झालं का म्हणे या गावात असा फलाना व्यक्ती आहे आणि लग्न झाल्याबरोबर त्या माणसाच्या घरी पहिलं आपलं शरीर द्यावं लागते त्या माणसाला. पण ती बाई, ती मुलगी एवढी मुजोर होती की ते युक्तिबाज मुलगी होती. ती मुलीनं जबरदस्तीने त्या गावामध्ये लग्न केलं, माहीत असताना लग्न केलं. ते मुलगी जेव्हा त्याच्या गावात गेली, पहिलं त्या माणसाच्या घरी नेऊन त्या पोरीला सोडलं. जेव्हा सोडलं तेव्हा हे मुलगी सहकुशीने गेली आणि त्याला म्हणते, का हो तुम्ही मला बोलवलं म्हणते, माझ्या तुमच्या शरीर सुखासाठी म्हणते. ठीक आहे म्हणते, मी तयार आहे, मी आली तुमच्या समोर. पण म्हणते तुम्ही जेव्हा असं शरीर सुख माझ्यासोबत कराल तर तुमचे कपडे खराब नाही होतील का? हो बरोबर आहे. युक्तिवाद माहिती, तुमचे म्हणते कपडे खराब नाही होतील का? तर म्हणते बा साहेब तुम्ही सगळं काढलं, बनाने काढून टाका ना म्हणते. बनाने काढून टाका. तो माणूस पहिला शरीर हुकेचा माणूस, त्याला काय माहित होते बाई असं करणार आहे म्हणून. त्यानं काय केलं, आपली बन्यान अशी काढली. काढायला गेली, जशी त्याच्या डोळ्याजवळ बन्यान आली, हिने जे खपाखप चाकूचे वार केले, पूरा सपासप पूरा जागी चित जागी डांस से खत्म बिल्कुल. इसके बाद तू ऐसा करेगा नहीं. म्हणजे तो मेलाच तर करणार कुठं, पण तो म्हणे सोड मला सोड. तेव्हा ती बाई म्हणाले बसली, ए नालायका, अरे तू एवढा कलंकित माणूस, तू सगळ्या बायांना उपयोगलास, तुला कोणीच नाही भेटली म्हणे. ही एकमेव बाई माझी मुलगी मी भेटली. समजलं काय? असं कोणाच्या आया बहिणीची अब्रुशी करायचं नाही. म्हणून म्हणतात माझे माय बाप हो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि तुम्हालाही सांगायचंय माझ्या माय मावल्यांनो, हे इथे बसले आहेत ना, लहान लहान याला झाशीची राणी बनवा, याला झलकारी देवी बना. आजकालच्या पोरींना सांगा की तुम्हाला झाशीची राणी, झलकारी देवी म्हणून जगायचं आहे, राणी लक्ष्मीबाई म्हणून जगायचं आहे. समजलं काय? आजकालचे लोक चांगले नाही आहेत, आजकालचा जमाना चांगला नाही, म्हणून आपण आपलं माणूस किती जीवन जगायचं. निव्वळ लफडेबाजी करण्यामध्ये जीवन जाऊ द्यायचं नाही. नाही तर इकडे लग्न होते आणि पोट्टी तिकडे, म्हणजे सगळे जुळले बरोबर, पोरगी तिकडं 9-2-11 आणि पोट्टाई. माई बापाचा विचार करत नाही आजकालच्या पोरी. म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या लेकींनो की आई वडिलांचा विचार करा रे. अरे लहानापासून तुम्हाला मोठं करतात, 9 महिने 9 दिवस तुम्हाला उदरामध्ये ठेवतात, त्या आई वडिलांचा विचार करा. आई वडील जेव्हा तुमच्या भल्याच करतील, तुमच्या वाईटाचं काही करणार नाही. समजले का? सफेद कपडे खिसे खाली. आजकालच्या पोरी दोन पांढरे कपडे घालून दिसलं पोट्ट का चालले त्याच्या मांग तिकडे जाऊन मग ड्रामामध्ये भरायला सुधरत नाही, पोरीची तुकडे करू हा. आणि मग फ्रीज मध्ये भरून ठेवतात. मग आपल्या माय बाबाची आठवण येते, मम्मी पप्पा मला मारते का, मग काय करणार? म्हणून म्हणतो पहिला विचार करा, आपल्या आई बाबाची इज्जतच्या वाट्या मानू नका. समजलं का? बाबासाहेबांचा संविधान वाचा, शिवाजी महाराजाला आचरणामध्ये ना, माता सावित्रीबाईचा आदर्श घ्या हो. माता बाईंनी सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढल्या, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा काढल्या, शिक्षणाचं महत्त्व दिलं. तसा वाईट उपयोग करायसाठी नाही माझ्या माय बाप हो. चांगला विचार करा. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, या विचारावरती नानजी जीवतोडे प्रॉपर्टी डीलर साहेब, मुक्काम खापरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 100 रुपयाचा सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझे बाटे त्यांचे खूप आभारी आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, पूर्वीचा काळ म्हणू माझा हुकुमशाही, भटा ब्राह्मणाचा धंदा तो कसाई, शास्त्र पुराणाचा झगडा माहिती आहे का? गाभाऱ्यात मूर्ती असे बाहेर पादुका
विठ्ठलरावजी शेंडे साहेब, रामदासजी मांगे यांच्याकडून 51 रुपये आणि विठ्ठलरावजी शेंडे यांच्याकडून 21 रुपये सपोर्ट मिळालेला आहे. मी आणि माझी पार्टी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि म्हणून शायर साहेब म्हणतात, आपने वो शबाब नहीं तो मेरे सवाल का वो जवाब नहीं. शायर साहब तो आपने क्या दिया मेरा? कुछ भी नहीं दिया. अरे पहले राउंड में शायरी इतने गरजते नहीं. पहले राउंड में शायरी इतने गरजते नहीं और गरजने वाले बादल कभी बरसते नहीं. तुम में वो जज्बा नहीं, तुम कोई रोमियो नहीं. तुम में वो जज्बा नहीं, तुम कोई रोमियो नहीं. और मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शायर साहब, मेरे सवाल का जो आपने जवाब दिया शायर साहब, वो 0% भी बरोबर नहीं. 0% भी बरोबर नाही. 0% भी बरोबर नाही. पुन्हा शायर साहेबांनी मला एक प्रश्न विचारला, तुझ्या नवऱ्याला नाय ठाव म्हणते काय? हात लावू शकत नाही ती वस्तू सांगा म्हणते. तुमचा नवरा त्याला हात लावू शकत नाही, त्याला पाहू शकत नाही. तर शाहीर साहेब मी काय बोलले, नवरा पा मी लग्न झालेलीच बाई आहे, मला एक मुलगा आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं 90% लोक लग्न झालेले आहेत. बाया लग्न 90% काही काही कुवर आहेत फक्त, समजला पोटे. तर आपली जेव्हा डिलिव्हरी, बायांची जेव्हा डिलिव्हरी होते, जेव्हा तो नारफूल आपण ज्याला म्हणतो, तो जेव्हा नारफूल जेव्हा पडते तेव्हा आपला नवरा आपल्या सोबत राहते का मावल्यांनो? कोणत्या तरी बाईच्या, माझाही नव्हता माझ्यासोबत, तुमचा तरी होता का? तर नारफूल आपला नवरा पाहिजे का? कधी पाहिले का तुम्ही? कोणताच नवरा पाहत नाही, त्या नारफुलाला नवरा हातच लावत नाही. शाहीर साहेब त्या नारफुलाला नवरा हातही लावत नाही आणि नारफुल नवरा कधी पाहतच नाही. कोणताच नवरा पाहत नाही, कारण डिलिव्हरीच्या वेळेस नवरा जवळ राहतच नाही. हो, फक्त डॉक्टर किंवा सुई हे दोघं जण राहतात. तर त्या सुईनं सगळं त्याला फेकफाक करते आणि दवाखान्यामध्ये त्या नर्स लोक. म्हणून नवरा हा त्या बाईचा नारफुल पाहू शकत नाही आणि त्याने हातही लावू शकत नाही. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि म्हणून मला समोरच्या कळ्यामध्ये काय म्हणायचं आहे का?